नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आज माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की आज आम्ही इथे शेतामध्ये आलो आहोत मकाला खत टाकण्यासाठी आणि जी कुठे मका पातळ झाली आहेत ती सांधण्यासाठी म्हणजे जिथे कुठे मका थोडी पातळ वाटते आहेत ना, तर तिथे ती पुन्हा आम्ही लावून देणार आहोत। तर हे बघा, मी आता इथे खत टाकत आहेत आणि आम्ही सकाळी 8-8:30लाच आलेलो आहोत, कारण की माझ्या मिस्टरांना आज सॅटरडे असल्यामुळे त्यांना सॅटरडेला सुट्टी असते। तर मग आम्ही अशी शेतातली जी कामे वगैरे आहेत ती सॅटरडेच्या दिवशी करून घेतो। आणि इकडे माझे मिस्टर जे आहेत ते मकाला फवारणी करत आहेत आणि माझी मुलगी पण मी थोडासा इथे हरभरा लावलेला आहेत ना, तर त्या हरभऱ्याला ती खत टाकण्याचं काम करत आहेत। आणि इकडे तुम्ही बघू शकता जो माझा गहू पण आहेत तो पण इतका छान व्यवस्थित उतरलेला आहेत। आणि इकडे जितक्या वाफ्यांना मी खत टाकलेलं आहेत तितक्या सऱ्यांवर इकडे मोटर पण चालू करून दिलेली आहेत आणि इकडे एका साईडला फवारणीचं पण काम चालू आहे, कारण की आता वातावरणामध्ये खूपच असं खराब आहेत, तर मग त्याच्यामुळे फवारणी करत आहोत आम्ही। आणि म्हटलं माझे मिस्टर जोपर्यंत फवारायचं काम करत आहेत तोपर्यंत जिथे मका पातळ झालेले आहेत तिथे मी मका पुन्हा लावण्याचं काम करत आहेत, कारण की त्याला पाणी जास्त झालं की मुंग्यांनी वगैरे दाणे वेचले, तर अशा कारणामुळे थोडी मका जी आहेत ती पातळ झाली आहेत। तर मग मी तिथे पुन्हा मका लावून देण्याचं काम करत आहेत। आता आम्ही इथे चाललो आहोत घरी, तर घरी जाऊन थोडंसं बाहेर जायचं आहे। तर कुठे जायचं आहे मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगेलच। आणि आता इथे आम्ही घरी येऊन थोडंसं अर्जंटली माझ्या नणंदेच्या घरी चाललो आहोत, कारण की तिकडे म्हणजे त्या जेव्हा गॅस पेटवायला गेल्या तेव्हा गॅसचा थोडासा जाळ झाला, तर मग त्याच्यामुळे आम्ही त्यांना भेटायला त्यांच्या घरी चाललो आहोत। आता इथे शेतामध्ये पाणी पण चालू आहेत आणि मग म्हटलं 2-3 तासामध्ये तिकडनं पण जाऊन येऊयात। तर इथे जाण्यासाठी मी, माझे मिस्टर आणि माझ्या दुसऱ्या ज्या नणंदबाई आहेत तर त्या पण आमच्यासोबत आहेत। तर आम्ही सर्व इथं त्यांना भेटण्यासाठी आता हे बघा मित्रांनो, आज मी इथे बनवत आहे पालक पनीर। तर तुम्हाला माहितीच आहे की मी आज थोडीशी बाहेर गेली होती, त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला आणि इथे आपल्या पोळ्या आणि भात तयार आहेत। तर मी आता भाजी बनवत आहे, कारण की आज शनिवार असल्यामुळे माझ्या मिस्टरांना सुट्टी असते आणि त्याच्यामुळे मी शनिवारी काहीतरी एक वेगळी भाजी बनवत असते। तर मग आपण बनवूयात पालक पनीर। तर तुम्ही उद्या स्किप न करता रेसिपी पूर्ण बघा। तर हे बघा, हे मी एक पातेलं ठेवलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। आणि हे बघा, असा फ्रेश पालक घ्यायचा आणि तो पालक व्यवस्थित धुवून वगैरे घ्यायचा आणि मग नंतर आपण या गरम पाण्यामध्ये थोडासा तो उकळून घेणार आहोत। तर हे बघा, इथे आपला जो पालक आहे तो मी 1 ते 2 मिनिटं असा उकळून घेतला आहे आणि मग तो आपण जो पालक आहे तो एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण दळून घेऊया। आणि हे बघा, इथे आपण जो पालक आहे तो असा व्यवस्थित मिक्सर करून घेतलेला आहे आणि आता हा जो पालक आहे तो आपण एका बाउलमध्ये अशा प्रकारे काढून घेऊया।
आणि हे बघा मित्रांनो, इथे मी त्याच्या पालक पनीरच्या ग्रेव्हीसाठी 2 टमाटे, 4-5 हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरच्या अजून जास्त घेऊ शकता, आणि इथे आलं आणि लसूण, आणि हे बघू शकता इथे 10 ते 12 असे काजू घ्यायचे, कारण की काजू घेतल्याने काय होतं, त्याची जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी घट्ट बनते आणि त्याचं टेस्ट पण खूप छान येते, त्यामुळे थोडेसे काजू घ्यायचे. आता आपण या सगळ्यांची एक बारीक पेस्ट करणार आहोत. आणि तुम्ही ही पेस्ट करताना यात पाणी टाकायचं बिलकुल नाही, तशीच पेस्ट करायची. कारण आणि कढईमध्ये असे 2 ते 3 चम्मच इतकं तेल टाकून घेऊया. हे बघा, आपल्या इथे जे तेल आहे ते गरम झालेलं आहे, आणि मग नंतर आपण ह्या तेलामध्ये जे आपले पनीरचे जे पीस आहेत ते आपण ह्यात टाकणार आहोत. तुम्ही हे जे पनीरचे पीस आहेत ते असे तेलामध्ये न तळता पण त्या टाकले पाहिजे, मध्ये कधी पण चालेल, पण मग तळून जर घेतले तर ते छान लागते. तर मग मी अशा पद्धतीने थोडेसे तळून घेत आहे. आणि तुम्ही हे पनीरचे जे पीस आहे ते तळताना त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि मिरची पण टाकू शकता, पण मी आता तसेच करते, कारण पालक पनीरला तसेच जे पनीरचे पीस आहे त्याचे असे ते तळून घेतात व्यवस्थित. आता हे तळून झाले, आता मी हे का बाउलमध्ये काढून घेत आहे. आता आपण ह्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल टाकूया. आणि आता ह्या कढईमध्ये तुम्ही 1 चम्मच इतके जिरे, त्याच्यानंतर 1 चम्मच इतकी मोहरी. हे बघा, इथे आपली जी मोहरी आहे ती व्यवस्थित तडतडली आहे, आणि इकडे मी एकदम बारीक चॉप केलेला कांदा आहे तो पण त्यात टाकूया. आता कांदा लवकर परतावा यासाठी मी कांद्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकत असते, कारण की तो लवकर मग लालसर होतो. थोडंच टाकायचं, आणि आपण नंतर थोडंसं मीठ टाकूया. आता हे बघा, इथे आपला जो कांदा आहे तो ब्राऊन कलरचा झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये जी ग्रेव्ही केली होती काजू आणि टमाटे याची, तर आपण ती त्याच्यामध्ये टाकूया. पीठ फुटत नाही तोपर्यंत ती अशी व्यवस्थित परतून घ्यायची. आता हे बघा, आपली जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित परतलेली आहे. आता आपण या ग्रेव्हीमध्ये थोडीशी हळदी पावडर, थोडंसं लाल तिखट, कारण की आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ऑलरेडी टाकलेले आहेत, त्याच्यामुळे ते लाल तिखट हे थोडंसं कमी घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये जी आपण पालकची जी पेस्ट केलेली होती ती पेस्ट आपण यात टाकून घेऊया. तुम्ही यात थोडंसं पाणी टाकून पण जी पेस्ट आहे ती व्यवस्थित टाकू शकता. तुम्ही इथे यात ना तुम्हाला त्याची ग्रेव्ही कशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकू शकता. मी आता इथे पाणी नाही टाकलेलं, पण तुम्ही त्यात थोडंसं पाणी पण टाकू शकता. आता बघा, इथे आपली जे पालक पनीर जे आहे त्याला उकळी आलेली आहेत, आणि मग नंतर आपण त्या उकळीमध्ये असे जे आपले पनीर आहे ते पनीर त्यात टाकूया. पालकला थोडीशी जर उकळी आली ना, नंतर आपण त्याच्यामध्ये तुमच्या घरामधली जी फ्रेश दुधावरची जी मलाई आहे
तुम्ही ती मलाई याच्यामध्ये टाकू शकता, कारण मलाई नंतर थोडासा घट्टपणा येतो आणि खायला पण व्यवस्थित लागते. आता आपण यात थोडेसे मीठ टाकून घेऊया, कारण की आपण कांदा परतताना थोडे टाकले होते आणि आता मग थोडेसे टाकून घेऊया. आपले जे पालक पनीर आहे ते तयार झालेले आहे. तर आपण आता जेवण करायला घेऊया. आपली पालक पनीरची जी रेसिपी आहे ती तयार आहे. आणि आता मी जेवण करतो, तुम्ही पण जेवण करायला या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तर व्हिडिओची एंडिंग करते आणि माझा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडनं गुड नाईट.